कधी यायची ग मंजू? कुठे असेल माझी पोरगी? आई अगं तू आता शांत हो. पोलीस चौकशी करतात, तपास करतात. दीदी लवकरच सापडल. तू नको ना तुला त्रास करून घेऊस. मॅम लक्ष द्यावं बाहेर. तेव्हापासून मी हेच ऐकते का पोलीस तपास करतायत, पोलीस शोध घेत आहेत. अगं पण घरी कधी यायची माझी लेक? लवकरच. सत्यजितराव आई काय तुम्ही कुठे होतात? हा तुम्ही बरे आहात ना? हा आणि हे काय मंजू कुठे आहे? आई आई तुम्ही शांत व्हा आधी. तुम्ही इथं बसा. पण या इकडे बसा तुम्ही. हे बघा शांत व्हा. अहो सत्यजितराव हे सगळं काय चाललंय? हा अहो हे काय किती लागलंय तुम्हाला? हा देव बी काय परीक्षा बघतोय काय माहिती. आई 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 हे बघा देव आता भक्ताची परीक्षा घेणारच ना. पण आपण असं खचून नाही जायचं. उलट आलेल्या संकटाला धीरानं समोर गेलं पाहिजे. होय का नाही? मला लई काळजी वाटत होती बघा तुमची आणि मंजूची. तुम्ही आला आणि मंजू कुठे राहिली? हो आई शांत व्हा. हे बघा आता अजिबात काळजी करू नका. मी आलोय ना. मी वाघमाऱ्यांना काय बिहू देणार नाही. आमरे तू फक्त आईंकडे आणि घराकडे लक्ष दे. बाकी सगळं मी बघतो. पण सत्यराजी तुम्ही होतात कुठं? मी जिथं कुठं होतो तिथं वाघमाऱ्यांमुळे सुरक्षित होतो. खरं तर वाघमाऱ्यांमुळेच माझा जीव वाचला. म्हणजे पोलीस मला कोर्टात घेऊन चालले होते आणि सत्य भारती मावशीचा फोन आहे. बहुतेक मंजू वहिनीबद्दल काय सांगायचं असेल. घे लवकर घे. हॅलो हा मावशी बोला. हॅलो बलमा. हा मंजूचं शेवटचं लोकेशन ट्रेस झालंय. मी तुला लोकेशन पाठवते. आमची सगळी टीम आणि आम्ही पोहोचतोच आहे तिकडे. तुम्ही सुद्धा जा जरा तिकडे. हो आम्ही लगेच निघतो. हा सत्या मंजू वहिनीचं लोकेशन ट्रेस झाले. आपल्याला निघायला पाहिजे लवकर. आई मी येतो. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आमरे आईंकडे लक्ष दे. हो